रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2416 पासून सुरुवात करत आहोत. काय वृंदावन मा केले गोळे, काय जिरे काळे उपचारिले, तैशी अदमाचे जातीच अदम उपदेश सरम करावा तो. नकळे विंताशी कुरवाळीले अंग, आपले ते रंग दाखवी तसे. तुका म्हणे नये पाकाचे दगड, शुक्राशी गोड दैसे विष्टा. कडू वृंदावनाला गुळाचा लेप दिला तर ते गोड होईल काय? काळ्या जिऱ्यावर किती संस्कार केले तरी त्याचा कडूपणा जाईल काय? त्याचप्रमाणे नीचाची जात नीचच असते, त्याला उपदेश करणे म्हणजे श्रम वाया जाणेच होय. विंचवाला प्रेमाने कुरवाळले तर तो त्यातील प्रेम जाणत नाही, तर आपल्या स्वाभिमानानुसार नांगी मारण्याचा रंग दाखवितोस. तुकाराम महाराज म्हणतात, दगड शिजवता येणार नाही, डुकराला घाण निष्ठाच प्रिय असते. स्तवनी आणणारा केला ईशेचा मातेरा, नारायणाची आलोपे घडली अवघीची पापे. जीव ज्याचे दान त्याचा खंडोनिया मान, तुका म्हणे वाणी ऐके तो त्या दोषकानी. माणसाने माणसाची स्तुती करून आयुष्याचे मातेरे करून घेतले असते. नारायणाचा विसर पडताना माणसाच्या हातून पाप कर्म घडते. ज्या परमेश्वराने जीवासारखे मौल्यवान दान आपल्याला दिले आहे त्याचा अपमान करू नये. इतर कोणाची स्तुती करून त्याची मानखंडना करू नये. तुकाराम महाराज म्हणतात, जो सामान्य माणसाची आपल्या वाणीने स्तुती करतो व जो ती आपल्या कानाने ऐकतो त्या दोघांनाही दोष लागतात, पाप लागते. संत नाही मान देव मानी मुसलमान, ऐशे पोटाचे मारिले देवा अशा विटंबिले. गाले लोटांगण वंदिनीचाचे चरण, तुका म्हणे धर्म न कळे माजल्याचा ब्रह्म. जो संतांना मान देत नाही, मुसलमानांना देव म्हणतो, असे पोटासाठी मरणारे लोक वाटेल ते करण्यास प्रवृत्त होतात. देवा अशा वृत्तीमुळे लोक विटाळले जातात, नीच माणसास लोटांगण घालून त्यांचे चरण वंततात. तुकाराम महाराज म्हणतात, उन्मत्त माजोरी झाल्यामुळे ते भ्रमिष्ट झालेले असतात, त्यामुळे त्यांना धर्माचा अर्थच कळत नाही. अहो कृपावंत होय बुद्धीचा दाता, जेने पवित्र उद्धार होय तुझे पायी थार. वदवी हे वाचा भाव पांडुरंगी साचा, तुका म्हणे देवा माझे अंतरी वसवा. अहो कृपावंता, मला चांगली बुद्धी दान करा, ज्या कारणाने माझा उद्धार होईल आणि तुझ्या पायाशी आश्रय मिळेल. ही वाचा पांडुरंगाच्या नामाचा उच्चार करील आणि खरा भाव त्याच्यापाशी ठेवेल. तुकाराम महाराज म्हणतात, माझे चित्त तुझ्या पायाजवळ राहील असे मला कर. नाही म्या वंचिला मंत्र, कोणापाशी राहिले जीवेशी धरुनी तो. विटेवरी भावे ठेविले मन, पाडले समान चिंतितसे. पावविलो पार धरिला विश्वास, घालून आकाश बळकट. तुका म्हणे मागे पावले उद्धार, तीही हा आधार ठेविलाशे. मी कोणापाशी मंत्राची वंदना केली नाही, तर जीवाशी धरून ठेवून तो सर्वांना सांगितला. विटेवरच्या विठ्ठलाच्या चरणी माझे चित्त ठेवले आणि सदा सर्व काळ त्याच्या समचरणाचे चिंतन करतो. अनन्य भावाची मजबूत कास घालून पांडुरंगावर विश्वास ठेवला, त्यामुळे भवसागर पार करू शकलो. तुकाराम महाराज म्हणतात, जे संत जन पूर्वी भवसागर तरुण गेले, त्यांनी ह्या पंढरीरायाच्या भक्तीचा महामार्ग मागच्या साधकांना तरुण जाण्यासाठी ठेवला आहे. चंचळी चंचळ नेव निश्चळी निश्चळ, वाजवी खळळ उदकाशी. सोपे वर्म परी मन नाही हती, हा हा भूत चित्ती ब्रह्मगाड. रविबिंब नाही उदक तुटक उदका, छायेची ते नका सरी धरू. तुका म्हणे भय धरिली रज्जू, साठी नाही साच पोटी कळले होतो. वाऱ्यामुळे नदीचे पाणी चंचल होते, वारा थांबला की ते शांत होते. खडकातून वाहताना पाणी खळखळ आवाज करते. आत्मज्ञान प्राप्त होणे सोपे आहे, पण एकाग्रतेने श्रवणादी साधने करण्यासाठी मन स्वाधीन नसल्यामुळे ते अवघड झाले आहे. पाण्यात सूर्यबिंब पडते, ते पाण्यापासून वेगळे होत नाही, पण ते प्रतिबिंब असते, त्याला खरे सूर्य समजू नका. तुकाराम महाराज म्हणतात, दोरीला सर्प समजण्याचे भय बाळगल्याने दोरी ही दोरी आहे हे ज्ञान होईपर्यंत ते भय कायम असते. तद्वत परमार्थाविषयक अज्ञानामुळे जग खरे वाटते, साक्षात्कार झाल्यावर मात्र सत्य कळते. आवडी येथे गुन्हे कळो चिन्हे उमटते, पोटीचे ओठी उभे राये चित्त साये मनाशी. डोहाळीच्या भूक गर्भा तटी ताटे प्रभा प्रतिबिंबे, तुका म्हणे मागून घ्यावे मना खावे वाटे ते.
गुणाची चिन्हे उमटली की आवड कळून येते. जी गोष्ट मनात असते ती ओठातून व्यक्त होते. चित्ताचे व मनाचे साह्य झाले की पोटात जे काय आहे ते ओठातून बाहेर येते. गर्भवती स्त्रीच्या खाण्यापिण्याच्या हालचालीतून डोहाळ्यावरून गर्भाची भूक दिसून येते. तुकाराम महाराज म्हणतात, जे आपल्याला रुचकर लागते, आवडते, तेच पुन्हा मागून घ्यावेसे वाटते. कावयशी वेळ ओढवली अमंगळ, आजी दुखवले मन, कथा काळी झाला शिन, पापाचे अगुणे त्यांची या वेळे दर्शने, तुका म्हणे कानी घालू आले दुष्टवाणी. अशी अमंगळ वेळ आमच्यावर काय हो ओढवली. हरिकथेच्या वेळेस वाईट बोलणे ऐकल्यामुळे दुःख झाले आणि त्यामुळे शीण झाला. माझे पूर्वजन्मीचे पाप हरिकथा ऐकण्याच्या आड आले, म्हणूनच मला या दुष्ट दुर्जनाचे दर्शन झाले. दुष्ट लोक हरिकथा ऐकण्यास आलेले नसून दुष्टवाणी मला ऐकण्यासाठी आलेले आहेत. किती वेळा जन्मा यावे, किती नित्य व्हावे फजित, म्हणून जीव ब्याला शरण गेला विठोबाशी, प्रारब्ध हे पाठी गाडे न सरे पुढे चालता, तुका म्हणे रोकडी हे होती पाये फजिती. किती वेळा जन्माला यावे, त्यामुळे होणारी फजिती किती वेळा सहन करावी, म्हणून माझा जीव घाबरला आणि तो साऱ्या उपद्रव्यातून विठ्ठलाला शरण गेला. फार मोठे गाडे असे प्रारब्ध माझ्या मागे लागले आहे आणि त्याला चुकविण्यासाठी प्रयत्न केले तर ते मला सोडत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, पहा अशी रोजच माझी फजिती होते. होतो सापडलो वेठी जाता बेटी संसारा, तो या वाटे कृपा केली बेटी झाली विठोबाशी, होता भार माथा माझे ओझे अमुप, तुका म्हणे केली चिंता कोण दाता भेटील. जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून प्रपंचाच्या वेड्यात सापडलो, परंतु त्या भक्तीच्या वाटेवर देवाची कृपावून मला विठोबाची भेट झाली. माझ्या शिरावर प्रपंचाचा फार मोठा भार होता. तुकाराम महाराज म्हणतात, या भक्ती मार्गावर कोण दाता भेटेल याची चिंता करीत होतो. भुंकुनिया सुने लागे अत्ती पाठी होऊनिया, इपुटी दुःख पावे, काय त्या मशके तयाचे करावे, आपुल्या स्वभावे पिडतसे, माकड विटंबी पंचानना घेतले मरण धरणे तेने, तुका म्हणे संता पडी पिढीतील खळ येती तोंड काळे करुनिया. कुत्रे भुंकत हत्तीच्या पाठीमागे लागते, मात्र हत्तीवर त्याचा काही परिणाम होत नाही आणि कुत्रे भुंकून शेवटी थकून जाते व दुःखी होते. येत किंचित कुत्रे त्या महाकाय हत्तीचे काय वाईट करणार. आपल्या स्वभावाप्रमाणे ते चिलटाप्रमाणे स्वतःच दुःखी होते. मस्तवाल झालेले माकड सिंहाची चेष्टा करते, पण तसे करण्यात त्याने स्वतःचे मरण ओढवून घेतल्यासारखे होते. तुकाराम महाराज म्हणतात, दुष्ट दुर्जन साधू संतांना त्रास देतात, मात्र स्वतःचे तोंड काळ्या करण्याचे प्रसंग त्या दुष्टावरच ओढवतो. जारे तुम्ही पंढरपुरात ओ सोयरा दिनाचा, गुण दोष नाही मना करी आपण सारिके, उभारून उभा कर भव पार उतराया, तुका म्हणे तातड मोठी झाली बेटी उदंड. तुम्ही पंढरपूरला जारे, तेथे दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. त्याला जे शरण येतात त्याचे गुण दोष तो पाहत नाही. शरण आलेल्या शरणागतांना तो स्वतःसारखे सच्चिदानंद करतो. भक्तांना भवसागरातून पैलतीरी नेण्यासाठी तो हात उभारून विटेवर उभा आहे. अशा या भगवंत पांडुरंगा भेटण्याची त्वरा करा, त्याच्या भेटीने खूप मोठा लाभ होईल. गर्जत जावे नामावले प्रेम टाळी वाहून, येते सुखे पडती देवे बेटी सवे गोपाळ, लोटांगण घाला तळी वृंदा धुळी संताची, तुका म्हणे विठ्ठल लावो ऐसा भाव बारा. प्रेमाने टाळी वाजून देवाचे नाव मोठ्याने उच्चारात मार्गक्रम करा. या सुखामुळे प्रत्यक्ष गोपाळ आपल्या भेटी धावून येतात. साधक हो, जमिनीवर लोटांगण घाला आणि संत चरण धुळीला वंदन करा. तुकाराम महाराज म्हणतात, विठ्ठल नामाचे चिंतन करण्याची त्वरा करण्यासाठी बाहू उभारा. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसार, न देगती गर्भवास काही दास विष्णूचे, विसंबेना माता बाळ तैसा लळा पाळवा, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली, तुक्या रक्षिता तो झाला. जो कोणी भगवंताला शरण गेला तो अमर झाला. त्याचा जन्म मृत्यूरूपी संसार संपला, कारण विष्णुदास कधी पुन्हा गर्भवास पाहत नाही. आई आपल्या बाळाला विसरत नाही, तसे भगवंत आपल्या भक्ताची आठवण काढून त्याचे लाडकोड पुरवितो. त्रिभुवनात ज्याची सत्ता आहे तो भक्ताचा रक्षण करता आहे. त्यांना गर्भवासाचे दुःख कसले, तुकोबाचे त्यानेच रक्षण केले आहे. आता केशिराज याची विनवणी मस्तक चरणी ठेवी, तसे देह असो माझा भलती ठाई, चित्त तुझ्या ठापाई असो द्यावे. काळाचे खंडन घडावे चिंतन, तन मन धन विमुखता,
कप वात पित्त देह अवसानी ठेवावी वारुणी दुरितीही सावध हो माझी इंद्रिये सकळ दिली एक वेळ हाकाधी तुका म्हणे तू या सकळाचा जनिता येथे ऐक्यता सकळाशी हे केशी राजा तुमच्या चरणावर डोके ठेवून मी तुम्हाला विनंती करीत आहे की माझा देह कोणत्याही ठिकाणी असला तरी माझे चित्त तुमच्या चरणी असू द्यावे माझ्या पाठीमागे लागलेल्या काळपुरुषाचे परिपत्य कर तुझ्या चरणाचे मला सतत चिंतन घडू दे आणि माझा देह व माझे मन संपत्तीपासून दूर ठेव विषय सुखापासून परावृत्त कर व कफ वात पित्त हे देहादी रोग देहावसान होताना माझ्यापासून दूर ठेव माझी सर्व इंद्रिय सावध आहे तोपर्यंत मृत्यू येण्याच्या अगोदर तुला एकदा हाक दिली आहे तुकाराम महाराज म्हणतात सर्वांना तूच निर्माण केले आहेस आणि या साऱ्याशी तुझा ऐक्य भाव आहे चित्त ते चिंतन कल्पनेची दाव जे जे वाढे हव इंद्रियाची हातपाय दिशे शरीर चालता नावे भेद सत्ता जीवाची ते रवीची अंगी प्रकाश सकळ वचने निराळ भेद दिला तुका म्हणे माप वचनाच्या अंगी मौन्य काय रंगी निवडावे चिंतन करणे हे चित्त विषयाकडे माणसाच्या इंद्रियाची धाव वाढली की कल्पना धावू लागतात हातापायाच्या हालचालीमुळे शरीर हालताना दिसते परंतु मूळ सत्ता जीवाची असते नावे भिन्न असल्यामुळे तो मात्र वेगळा दिसतो एका सूर्याचा प्रकाश सर्वांना मिळत असतो परंतु वेगवेगळी नावे दिली गेल्यामुळे त्याला निराळा भेद मिळाला आहे तुकाराम महाराज म्हणतात बोललेल्या वचनाप्रमाणे आता माफ होत असते जर मौनच धरले तर वेगळ्या रंगाला कसे निवडून काढता येईल बोलोनिया काय दावे तुम्ही दावे जीव जगाची ती आता माझी सेवा चिंतन देवा करीतो विरक्ताशी देह तुच्छ नाही अस देहाची तुका म्हणे पायापाशी येईल ऐशी वासना भगवंता तुम्ही साऱ्या जगाचे प्राण जीवनात मी तुम्हाला अधिक काय बोलून दाखवावी देवा आता तुमचे चिंतन हीच सेवा मी करीत आहे विरक्त माणसाला देहाची आस नसते त्याला देह तुच्छ वाटतो तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या चरणापाशी यावी एवढीच इच्छा राहिली आहे मायबाप सवे नये धनवित करावे संचित भोगावे ते मनवनी लाभ काय तो विचारी नको चालीवरी चित्त ठेव आपुले आयुष्य सांडून जाणार नवेची साचार शरीर ये तुका म्हणे काळे लाविले माप जमाधरी पाप पुण्याची हे अंतकाळी आई बाप धन संपत्ती काही बरोबर येत नाही आपण आयुष्यभर जे काही करू त्याचे संचित तयार होते आणि त्यानुसार भोग भोगावे लागतात म्हणूनच खरा लाभ कशात आहे याचा आधी विचार करा दुसऱ्याच्या चालीवर मन ठेवू नकोस जीवनाच्या अखेरीस आयुष्य तुला सोडूनच जाणार हा देह खरा आहे असे तू मानू नकोस तुकाराम महाराज म्हणतात काळाने आयुष्याचे मोजमाप लावलेले आहे तो सारखा मोजत बसला आहे आणि तू स्वतः आयुष्यभरात केलेल्या पाप पुण्याच्या राशी तुझ्या नावाने जमा करत बसला आहेस मोटाळे हाटे सोडिल्या गाठी विकल्या गातले कन ज्याचे भाग त्याशी देऊन निवरिले सारुनेली गाड दान खरे माप हाती बैसल मानिची तेच चौघे जन खरे वित तेथे आले चोजवित गिराईक संत जन जाळीला पाल केला आटवेच झाली सकळी कारणूक याल तरी तुम्ही करा लगबग आमचे ते कोणी लोक एक उत्तम मध्यम कनिष्ठ वित्ताचे प्रकार तीन बहुता जनाचे बहुत प्रकार वेगळले वान लाभ हानी कोणा मुद्दल झाले कोणाशी पडिले खान अर्ध मर्द कोणी गुंतोनी राहिले थोडे तैसे बहुजन एके साथे आले एके गावीहून ते कामेची नवे जाणे येता जाता रुजो नाही दिवाना काळ तोंडी एकी तेने लाग भाग एकाने गोविले मागील पुढल ऋणी तुका म्हणे आता पाहू नये वास साधावे आपुले येणे शरीरूपी मोटकुळ्याच्या गाठी सोडून त्यातील कण कण विक्रीला ठेवले पंचमहाभूतांना त्याचा वाटा देऊन त्यांना मोकळे केले अशा प्रकारे देहाचे दान पंचमहाभूतांना देऊन माझ्या मागचे लचाण दूर करून टाकले आहे त्यानंतर हरिनामाचे खरे माप घेऊन बसले आहे चौघांनी वेदांनी त्याला मान्यता दिली माझा शोध घेत संत माझ्याकडे गिराईक बनून आले त्यांच्याकडून हरी हे खरे द्रव्य मला मिळाले अशा प्रकारे या बाजारात देहाधिक खर्च करून पदर झटकून मी मोकळा झालो त्यामुळे मला सर्वतोपरी समाधान मिळाले लोको तुम्हाला माझ्या बरोबर
यायचे असेल तर लवकर या. जे परमार्थ करणारे असतील ते बरोबर येतील, इतर कोणी येणार नाही. जगात उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ अनुक्रमे विठ्ठल, स्वर्ग, ऐकभोग असे साध्याचे 3 प्रकार आहेत. अनेक लोकांचे अनेक प्रकार आहेत, ते वेगवेगळे आहेत. कोणाला मुद्दल राहते तर कोणाला लाभहानी होते. काही लोक प्रपंचात व परमार्थात अर्धे अर्धे गुंतलेले असतात. असे लोकही थोडेच असतात. केवळ प्रपंच करणारेच पुष्कळ असतात. मात्र त्याचा एकमेकाशी परिचय नसतो. खरे तर हे सर्व जीव एका ब्रह्माच्या गावाहून या संसाराच्या बाजारात आलेले आहेत. मोक्षाची प्राप्ती व न करताच मरून जातात. त्यांचे इच्छित ठिकाण त्यांनाच ठाऊक नसते. विठ्ठलाच्या सेवेत रुजू होत नाही म्हणून ते काळे तोंड आहेत. प्रपंचात अनेकांचा परस्पराशी माईक संबंध आहे. अनेक जण अनेकाच्या द्रव्याचे वारस असतात. ते क्रियमान आणि संचिताने बांधलेले असतात. लोक हो, तुम्ही आता कोणाचीच वाट पाहू नका. हा बाजार आवरता घ्या आणि प्राप्तीचा आपला अंतिम मुक्काम गाठा. करा करा लागपाट, धरा पंढरीची वाट. जव नाही चपेट गात पडिला काळाचा. दुजा ऐसा नाही कोणी, जोया काळी भयातुनी. करा म्हणून हा विचार ठाईचा. हाती गात्रे बिंबवळी, दिवस अस्तमान कळी. वाहे हाते वाहे टाळी, जव मोकळी आहे ती. कार्य घेतलाशी सोस तुझ वाताशे, कैसे तुका म्हणे ऐशे पुढे कैलाशी. लोक हो, त्वरा करा, घाईने पंढरीची वाट धरा. जोवर संकट आले नाहीत, काळाने जोवर हल्ला केला नाही, तोवरच पंढरीला जाण्याची त्वरा करा. पांडुरंगाशिवाय दुसरे कोणी महागभाग आपल्याला भवसागरातून, या संसार भयातून बाहेर काढणार नाही. म्हणून अगोदर विचार करा. सूर्यास्तानंतर दिवसभराच्या कष्टामुळे माणूस थकून जातो. भजन होत नाही. म्हणूनच हातपाय जोपर्यंत धड आहेत, व्यवहारातून सवड मिळते आहे, तोपर्यंत हाताने टाळी वाजवा, तोंडाने माझे नाम घ्या. तुकाराम महाराज म्हणतात, प्रपंचाचा एवढा सोस तू का करतो आहेस? तुला काय वाटते? हा देह गेल्यावर परमार्थ केव्हा करणार आहेस? रामकृष्ण हरी माऊली. आज आपण 2435 वर थांबतो.